काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. इतिहास, पुरातत्व, साहित्य, कला, संस्कृती अगदी सगळ्याच गोष्टींचा साथ चढलेली भूमी आहे. आणि या भूमीची खरी ओळख काय आहे? तिचं लोकजीवन, तिची लोककला आणि तिच्या लोकनृत्यांच्या रंगांची उधळण. या महाराष्ट्राला आजच्या या कार्यक्रमातून आमचा मानाचा मुजरा. आज आपण या लोकधारेच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत घाटमाथ्यापासून तर कोकण किनारपट्टीपर्यंतचा प्रवास करणार आहोत. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेश वंदनेनं करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. गणेशोत्सवात करमणुकीसाठी महत्त्वाचं असतं ते जाखडी नृत्य. जाखडी नृत्य म्हणजे काय? बाल्यांचा नाच. तर कसा असतो आपला हा बाल्यांचा नाच हेच आपण आता बघणार आहोत. चला तर मग बघूया त्यांचा छान छान डान्स. तूच दैवत माझे मी दास मुकारे, घडल्या माझ्या हातून जरी या चुकारे, घेईन पदरात तव चरणाचे हे निखारे, असू दे श्री गणेशा तुझी मजवरती ही कृपा रे. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले, गणरायाच्या भक्तीच्या मुळे. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले, गणरायाच्या भक्तीच्या मुळे. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले, काळहार वाहुनी याही पुष्प फुले, जागती नाचती छान मुले. नामाच्या या सुंदर गजरानंतर कोकण किनारपट्टीवरचं पारंपरिक अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं असं एक नृत्य बघूया. तर समुद्राच्या लाटांसारखा हेलकावे केलेला यांचा नाच आपल्याला ठेका धरायला लावायला भाग पाडणार आहे का आता ते बघूया. हाच ठेका धरून मस्त चमकदार साडी नेसून आपल्याला इथे दर्याच्या पुंजेला नाही हा, पुंजेलाच न्यायला येत आहेत बघा त्या पारू, निरुआक्का आणि मीना. चला चला बघूया आपण. जमलंय गो बघावला, माझे वेसवचे पारूला, तुझा नाखुआ बघ कसा सजलाय, तुला अंग मनाने झैलय, आज पुनवेचे दिसाला. तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला, नवस करून देवाला न परी सिंदूर तुझे माथ्याला. सौची पारू नेसली गो नवा सारा, नाव चल गो 15 लाख पारू दर्याचे गेला. नाव चल गो 15
यांची पुंजेची तयारी झालेली आहे. तर आपण आता काय करूया, पुढच्या नृत्याकडे वळूया. शेतात काम करताना भालगड्यांच्या ओठांवर ही गाणी आपोआप उमलतात. ताल, लय आणि श्रम यांचा सुंदर संगम घडवतात. चला आता आपण काय करायचंय, एखाद्या शेतावर जाऊन बसायचंय आणि तिथे बघायचंय की कशी रंगतीये ही भलरी. थय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. मातीत मातीत टिफन चालते, 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 टिफन चालते. टिफन चालते, टिफन चालते. यांची धान्य पेरणीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्राचं सगळ्यात प्रसिद्ध असं लावणी नृत्य, सौंदर्य, भव्यता आणि स्त्री सुलभ भाव, दिलखेचक अदा यांच्या मिलापाने हे लावणी नृत्य बनतं. कथ्थक नृत्य शैलीवर आधारित असलेलं लावणी हे नृत्य पेशव्यांच्या काळात लढाई करून दमून भागून आलेल्या सैनिकांच्या मनोरंजनासाठी म्हणून आयोजलं जायचं. भाषेच्या सीमा ओलांडत, वय परिस्थिती विसरवत ही लावणी सर्वांना तासन तास खेळवून ठेवते. चला तर मग पाटील, जायचं का? चला. कोवळी नार रूप अरुवार गोमटी फार देह सुकुमार सखी साजनी. ही कशी अनोखा पहर जळाशी लहर भिलावे जहर आठ ही पहर खणी खंजिरी. ही कशी चमकती बिजली सोन जळी सहरी. ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली. ही अशी रूप तारका जणू चित्त चोर नायिका, नवलेली अलबेली मतवाली. कानी असल किरत माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा. माझी पाटी हाय गोरी माझं रूप लई वारी नटे सावरी माळून हो गजरा. दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी सुबक ठेकणी लख लख ते सुंदरी. अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी.
शिट्ट्या तर आल्या, पण मनातल्या मनात फेटे कोणी कोणी उडवले. आता आपण जाणार आहोत महाराष्ट्राच्या पठारावर, जिथे वारा आहे वेगळा आणि जीवनाचा तालही वेगळाच. धनगर या भूमीचे प्राचीन मेंढपाळ म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या राखणारा. धनगर समाज हा फिरस्ता समाज आहे, म्हणजे सतत फिरणारा समाज. त्याच्या शेळ्या मेंढ्यांना चारा मिळेल त्या त्या ठिकाणी तो मुक्काम ठोकणारा. ढोल हे त्यांचं आवडतं वाद्य. रात्री टिपूर चांदणं पडलं की सगळे धनगर एकत्र जमायचे आणि हत्तीसारखे झुलत झुलत नाचायचे. म्हणूनच याला गजानृत्य असं म्हणतात. या अत्यंत एनर्जेटिक गजानृत्यात हे धनगर बांधव आपल्यालाही डोलायला लावतायत का, हे आता बघायचंय. चला तर मग बघूया आता आपलं पुढचं गजानृत्य. गरबाच्या नावानं! हनुमानच्या आम्ही धनगर माळ रानाच काळ्या मातीच खऱ्या खोऱ्यान डोंगर माझ्याला आम्ही राहणार. धन मेंढर काळ पांढर माझी लेकर राना माळान चरत उंदड द्याती दिसवर. आम्ही धनगर आर हो काळ रानाच आर हो काळ्या मातीच आर हो खोऱ्यान डोंगर माझ्याला आम्ही राहणार. कसं वाटलं, आवडलं का, ठेका धरलात का? गुड. धनगरांच्या या उत्साहवर्धक नृत्यानंतर एक वेगळा प्रकार आपण बघणार आहोत. दशावतार. बरोबर. दशावतारामध्ये भगवान विष्णूंच्या 10 अवतारांची कथा असते. पण वेळेअभावी काय आहे, आपण पूर्ण दशावतार इथे घेऊ शकणार नाहीये. त्यामुळे आपल्या मैत्रिणींच्या मुद्राभिनयातून भगवान विष्णूंच्या 10 अवतारांचं मनापासून दर्शन घेऊया. मत्स्यावतार, रसमी उधळून या चरणी तुझ्या कूर्मावतार, मानून घे गोड तुझी रंग पूजा. वराह अवतार, सरी थकलो नच परशुराम अवतार, संग तुझा. नरसिंह अवतार, शरण तुला नाही मनी भाव दुजा. राम अवतार, अवघे तुझेच दान रे वामन अवतार, ईश्वरा खेळ रोज नवा. कल्की अवतार, गोड मानून घे रंग कृष्णावतार, बलराम अवतार. विष्णूचे हे 10 अवतार पाहिल्यावर आपल्याला सुद्धा हेच कळतं की परमेश्वर हा सगळीकडे भरलेला आहे. शेतात राबताना, अगदी मनासारखं एखादं काम करताना सुद्धा आपल्याला पांडुरंग भेटतो, आपण म्हणतोच ना. मुखाने अखंड हरिनामाचा म्हणजे आपल्या आवडत्या माऊलीचा गजर करत निघालेली ही दिंडी आपण आता प्रत्यक्षच बघणार आहोत. चला तर मग.
रूप सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हालेकरांची तू माऊली टाळांच्या या गजरात आसमंत भारून गेलेला असतानाच अजून एक पारंपरिक प्रकार आपण पाहणार आहोत, लेझिम. तुम्हाला माहिती आहे का, इतका ऊर्जावान आणि ठेका धरायला लावणारा हा पारंपरिक नृत्य प्रकार खरं तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी एक व्यायामाचा प्रकार होता. पण आजही पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक प्रसिद्ध असणारी ही नृत्यकला काळाच्या अनेक स्थित्यंतरातून जात असूनही लेझिम नृत्य अजूनही तितक्याच जोशात खेळलं जातं. हे नुसतं नृत्य नाही तर शौर्य, शिस्त आणि एकतेचा खणखणीत नाद आहे. चला तर मग तुम्ही सगळे तयार आहेत का लेझिमसाठी? बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ होतो तुळ फुटते खोल कुठे गलबलते कन्नोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे आणि गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्प रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्याचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगला अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते भावनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणि हसू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा, हा गौरव लोककलेचा, राजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. पांढरी कवड्याची माळ घालून गळा आज गाऊ गोंधळा. गळ्यात कवड्यांची माळ आणि कपाळावर मळवट भरलेले गोंधळी गाणी म्हणत नाचत तिचा धावा करत गोंधळ जागर घालतात. चला मग आपणही ताल धरूया या आपल्या गोंधळींच्या संबळांच्या ठेक्यावर. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला
मांडला भवानी गोंधळाला ये. चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दाळुनी धर्म हाय तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. तलवारी चमकण्याच्या आधी शब्दांची तलवार घुमायची. लढाई सुरू होण्याच्या आधी पवाडा योद्ध्यांच्या रक्तात ऊर्जा भरायचा. हो, पवाडच. पवाड म्हणजे स्तुती, त्याचाच पुढे पोवाडा झाला. वीररसाने भरलेला पोवाडा रचून लोकांपुढे सादर करून जनतेला महाराजांच्या पराक्रमाच्या कथा सांगायचे काम शाहिरांनी या पोवाड्यातून केलं. अशा असंख्य शाहिरांनी गावोगावी जाऊन ढोलकी, हलगी, ताशा यांच्या तालावर शिवपराक्रमाची धग लोकांच्या मनात चेतवली. अंगावर स्फुरण चढवणाऱ्या पोवाड्यातून महाराजांनी बहिर्जी नाईकांना सांगितलेली युगत आपण आता ऐकणार आहोत. हे हे हा हे ना हा. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजन युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा 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 युगत मांडली, राजांनी आता शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत राजांनी मांडली, पंताची जुबान राजांनी काढली, सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभ्यानं शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो.
धडाकेबाज असा हा पोवाडा झाल्यानंतर आता आपण पुढे जे बघणार आहोत, पुढे जे ऐकणार आहोत ते खूपच अद्भुत असणार आहे. महाराष्ट्रावरील कुठलंही साहित्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ते पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज या 3 शब्दात पराक्रमाची व्याख्या एकवटलेली आहे. या 3 शब्दात ऊर्जा सामावलेली आहे. जाणत्या राजाची एक एक गोष्ट अचाट आणि अफाट आहे. आज आपण इतकी लोकनृत्य बघितली, ही सगळी लोकनृत्य टिकली, वाढली, त्यांचं संवर्धन झालं ते या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. त्यांनी स्वतः अत्यंत चाणाक्षपणे यातील काहींचा उपयोग लढाया जिंकण्यासाठी केला. पोवाडा, लेझिम, गोंधळ, जागर हे प्रसिद्ध झाले तेच शिवाजी महाराजांमुळे. आणि आजही खरंच ते होते म्हणून भारत आहे, आपली संस्कृती आहे. आणि शेवटी आपणही निव्वळ ते होते म्हणूनच आहोत. या शिवरायांना, या जाणत्या राजाला, श्रीमंत योगीला आमचा हा मानाचा मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. इंद्रजनी जंब पर राघवसु अंब पर रावण सरंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम विजयराज है. विजयराज है. हृदयात माऊली येते ससावली नडकोट रावणी शिवशंकर हा. युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. सुष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. रामा दृढदंड पर चीता मृगशुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्यजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. टाळ्या अजून जोरात थोडा व्हायला पाहिजे असं वाटतं का आपल्याला? थँक्यू सो मच. या आपल्या लोककलेचा जागर याच्यामध्ये तब्बल 35 कलाकार इथे सामील झालेले आहेत.